नमस्कार. आपण पाहता सम्मान देश का या चॅनल मध्ये मी शमुएल मगर आपलं स्वागत करतो. मागील दिवसामध्ये आपण जी घटना घडली अक्कलकोट या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे जे प्रदेश अध्यक्ष माननीय प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर जी शिवधर्म प्रतिष्ठान या संघटनेने जी त्यांचा हल्ला केला, शाईफेक केली. त्यांनी सांगितलं की मला माझ्यावर हा जीव घेणं हल्ला होता आणि त्याला जो कोणी प्रवीण काटे या तरुणाने त्यांच्यावर हल्ला केला, त्याच्याबरोबर असलेले जे काही कार्यकर्ते त्यांनी त्याच्यावर हल्ला केला. पण या हल्ल्याचे तीव्र पडसाद सगळ्या ठिकाणी उमटत आहे. या हल्ल्याचे पडसाद फक्त अक्कलकोट या ठिकाणी नाही किंवा इतर ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक संघटना, अनेक प्रकारचे पदाधिकारी लोक या पडसादाला आता चांगलंच त्यांनी धारेवर धरलंय. पुण्यामध्ये या ठिकाणी वकील जी संघटना होती त्या संघटनेने त्यांनी निषेध नोंदवला आणि आम्ही तो पाहूया व्हिडिओ. हा व्हिडिओ जागृती न्यूज या आम्ही चॅनलमधून घेतलाय आणि तो व्हिडिओ ज्या पत्रकार ज्या त्यांच्याशी संवाद साधताय वकिलांबरोबर आपण तो व्हिडिओ पाहूया. आपण बोलूया. जो रविवारी धाड हल्ला झाला, त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. एक मराठा समाजातील एवढा पॉवरफुल म्हणजे शक्तिवान नेता याच्यावरती जेव्हा हल्ला होतो त्या हल्ल्याकडे तुम्ही कसं बघता? एक गुन्हेगार त्याच्यावरती साधा गुन्हेगार म्हणजे त्याच्यावरती 10 गुन्हे आहेत असा गुन्हेगार हल्ला करतो. प्रवीण दादांवर झालेल्या हल्ल्याकडे तुम्ही कसं बघता? प्रथमतः फुले शाहू आंबेडकरांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, गाडगे महाराजांच्या, कर्मवीर भाऊराव पाटलांच्या या सर्व संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज या सर्व संतांच्या विचाराने कार्य करणारा हा जो महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रात शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने काम करणारी संभाजी ब्रिगेड ही संघटना अलीकडच्या काळामध्ये जो सरंजामशाही मराठा होता आणि गरीब मराठा होता, त्या गरीब मराठाला जागृत करण्याचं काम, त्याला त्यांच्या न्याय आणि हक्काची जाणीव करून देण्याचं काम आणि त्याला शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेकडे, संविधानवादी विचारधारेकडे घेऊन जाण्याचं काम खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळीच्या बरोबरच संभाजी ब्रिगेड या संघटनेने केलं. त्यांना त्यांचं क्रेडिट देणं आज मला माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना या ठिकाणी योग्य वाटत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणारे प्रवीणदादा गायकवाड खऱ्या अर्थाने इथल्या गोरगरीब जो काही मराठा आहे, जो अल्पभूधारक मराठा आहे, जो पिचलेला आहे, जो अंधश्रद्धेमध्ये गाडलेला आहे, त्या मराठ्याला जागृत करण्याचं काम प्रवीणदादा गायकवाड यांनी केलं. आणि खऱ्या अर्थाने फुले आंबेडकरी चळवळ आणि संभाजी ब्रिगेड असेल, बाकीच्या परिवर्तनवादी संघटना असतील, चळवळी असतील, यांना एकत्र जोडण्याचं काम प्रवीणदादा गायकवाडांनी मागच्या 25-30 वर्षामध्ये केलेलं आहे. त्यामुळे अशा या चळवळीतल्या परिवर्तनवादी चळवळीतल्या नेत्यावर जेव्हा हल्ला होतो तेव्हा कुठेतरी महाराष्ट्रातल्या सर्व परिवर्तनवादी पुरोगामी आंबेडकरी चळवळीला विचार करण्याची वेळ आलेली आहे. जर संभाजी ब्रिगेड सारखी गरीब आणि अल्पभूधारक मराठा समाजाचं नेतृत्व करणारी, बहुजन, आदिवासी, अल्पसंख्याक यांचं नेतृत्व करणारी संभाजी ब्रिगेड संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर असा जर हल्ला होत असेल तर ती अतिशय निंदनीय बाब आहे. या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. म्हणून प्रवीणदादा गायकवाड या हल्ल्याच्या संदर्भामध्ये आपण सर्व आंबेडकरवादी, परिवर्तनवादी, सर्व संविधान समर्थक, सर्व पुरोगामी संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विचार करण्याची वेळ आलेली आहे की आता जर RSS भाजपवाले संविधान विरोधी असलेले हे जे काही धर्मांध पोचलेले गुंड हे जर सरळ सरळ परिवर्तनवादी कार्यकर्त्यावरती हल्ला करत असतील
ज्या पद्धतीने दाभोळकर, गौरी लंकेश तसेच कॉम्रेड पानसरे यांची हत्या केली, त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये या परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांची हत्या होण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून सर्व परिवर्तनवादी संघटनांना पायबंद घालण्याचं काम, त्यांना प्रतिबंध करण्याचं काम इथं RSS भाजपने केलेलं आहे. म्हणून मी या ठिकाणी प्रवीणदादाच्या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो आणि सर्व महाराष्ट्रातील पुरोगामी परिवर्तनवादी आंबेडकरवादी संघटनेला आव्हान करतो की आता आपल्याला संविधानाच्या रक्षणासाठी, शिवशाहू फुले शाहू आंबेडकरांच्या विचारासाठी आणि समता स्वातंत्र्य बंधुत्वाच्या विचारासाठी आपल्याला हातात हात घालून एकत्र येऊन लढा देण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण सर्वांनी एक होऊया आणि इथल्या प्रस्थापित मनुवादी, इथल्या प्रस्थापित संविधान विरोधी शक्तीला उलटवून लावण्यासाठी निश्चय करूया. धन्यवाद. सत्ताधारी आहेत सुरक्षा त्यांच्या हितासाठी करतात, त्यांची सत्ता सुरक्षेसाठी नाव आहे आणि जे विरोधक आहेत त्यांना असं वाटतं की ज्यावेळेस ते सत्तेत येईल तर ह्याचा ते दुरुपयोग करतील, परंतु त्यांना माहीत नाही यामध्ये जनसामान्य जनता जी आहे त्यांचं यामध्ये नाहक बळी जाणार आहे. म्हणून त्यासाठी आम्ही वकील म्हणून आज रस्त्यावरती कायद्यासाठी लोकांना न्याय देण्यासाठी लढणारी लोक आज आम्ही या कायद्याचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलो. यामध्ये आपल्या भारत देशामध्ये आजही लोक बिलबळीने मारतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी शहरी भागामध्ये सुद्धा महिला सुरक्षित नाही, यांच्यावर अन्याय अत्याचार होतात. हे जे सुरक्षित आहे यांना सरकारला काही घेणं देणं नाही आणि नाव फक्त जनसुरक्षा द्यायची आणि त्याच्या मागं इतका हेतू हेच आहे की देवेंद्र स्वतःची सुरक्षा करून घेण्याचा त्यांचा डाव आहे. आपण मागं बघितलं असाल की फार्मर्स प्रोटेक्शन ॲक्ट काय नाव दिलं होतं, त्यांनी काय त्यांचं मागचं हेतू सांगितलं होतं की यामध्ये आम्हाला शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही कायदा करतो, परंतु त्याच्या मागचं त्यांचा डाव हेच होता अडाणी अंबानी सुद्धा ही ते जपण्याचं काम करतो. तर यामागंही त्यांचं डाव स्वतःच्या सत्तेसाठी देवेंद्र सुरक्षा कायदा हे करत आहे. आणि आमचं या माध्यमातून हेच म्हणणं आहे की हे आवाज दाबण्याचं काम आहे, SC, ST, OBC मायनॉरिटीचा आवाज दाबण्याचं काम आहे. कारण यामध्ये बघत असाल आपण की महाराष्ट्रामध्ये बरेच अलीकडच्या काळामध्ये बरेच मोठमोठे आंदोलन उभे झाले आहेत ज्या मनुवाद सरकारच्या विरोधात. उदाहरण म्हणजे गोरगरीब मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यामध्ये मनोज जरांगे पाटलांचं नेतृत्व पुढं आलं मराठा रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये. तर हे मोठमोठे आंदोलन कसे दाबायचे, तर यामागं ह्याचं षडयंत्र आहे. काहीतरी नाव द्यायचं कडवे डावे. यामध्ये उद्या असं म्हणतील की मराठा रिझर्वेशनचा जो मोर्चा आहे यामध्ये हे चायना पुरस्कृत आहे म्हणून हे सर्वांना उचलतील, हे असं यांचं डाव आहे. आणि म्हणून यामध्ये फक्त काय हिंसाचार फक्त हेच लेफ्टिस्ट करतात, यामध्ये मग राईट विंगचं काय, उजव्यांचं काय, यावरती काही बोलत नाही. त्यांचा डाव फक्त गोरगरिबांचा आवाज दाबण्याचा आहे. आपण पाहिलं की सर्व ज्या वकील संघटना होत्या त्या संघटनेनी त्यांना निषेध त्यांचा केलेला आहे. ज्या संघटनाने काय शिवधर्म प्रतिष्ठान या संघटनेने प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक हल्ला केला. या हल्ल्याचे तीव्र पडसाद प्रत्येक ठिकाणी उमटत आहे आणि म्हणूनच पुणे या ठिकाणी ज्या वकील लोकांनी ॲडव्होकेट यांनी आपलं निषेध त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. कोणताही नेता असो त्याच्यावर अशा प्रकारचं शब्द किंवा अशा प्रकारचं कृत्य करणं लाजिरवाणं आहे. आणि त्यांनी एकच गोष्ट केलं होतं की संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांना ते व्यक्ती म्हणतो की तू छत्रपती संभाजी महाराज का नाही बोलला. आता तो हे शब्द या शब्दावरून वाद चालू आहे
आणि आम्ही पाहतो की या व्हिडिओमध्ये आपण की संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र गायकवाड यांनी नाव यांच्यावर काळं वंगण टाकून जीव घेऊन हल्ला केला. ते कसे बसे ते या प्रसंगातून तो वाचलेला आहे. भावांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला प्लीज आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आपण कुठून बघत आहोत तो प्लीज आम्हाला जर सांगितलं कमेंटमध्ये तर आम्हाला खूप बरं वाटेल. आणि हा व्हिडिओ प्रत्येक ठिकाणी शेअर करा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय.